अण्णांसाठी नाही, पिक्चर साठी. नवरा आला असेल तुझा, याला पण सुनवतो. थांब. काका मी बघ. सर तुम्ही? काकांना बघायला आलो. खरं तर मी तुम्हाला विचारलं पाहिजे, तुम्ही आजही इथेच? हा ते अरे गट्टू, अरे दारात का उभा आहेस असा? ये. हो. अल्ला बसा. हा बसा. गट्टू, आज इथे येणं कसं काय केलं? नाही, खरं म्हणजे तुमचा हात कसा आहे तेच बघायला आलो तुम्ही. पण मला माहितीच नव्हतं की बाबा इथे मला भेटतील. कशी आहे तब्येत आता? आता मी बरं आहे, मजेत आहे. बरं वाटलं हे ऐकून. मला असं वाटतं की मी चुकीच्या वेळेस आलोय. गट्टू, आपल्या घरी आलायस तू, संकोच विंकोच काय करू नकोस. नमस्कार सर. नमस्कार. ही माझी मोठी सून शोभा. आणि हे जय अदितीचे सर. अविनाश देव सर. बरोबर ना? अच्छा, तुम्ही का ते देव सर? हा नाही, म्हणजे जय अदिती यांच्याकडून खूप ऐकलंय मी तुमच्याबद्दल. मी माझ्या मोठ्या मुलाकडेच असतो. आता ऑपरेशन नंतर केतकरांनी हट्ट केला म्हणून मग माझ्या लहान मुलीकडे आलेत. मीच म्हटलं होतं त्यांना इथे या म्हणून. मी पण म्हटलं राहा तुमच्या मित्राकडे. भावाकडे. अविनाश, तू चहा घेणार का कॉफी? नाही, मला नको खरंच. असं कसं? असं कसं म्हणजे तुम्ही आता आलात तर तुम्हाला कॉफी तर घ्यावीच लागेल. म्हणजे आमच्या जय अदितीचे सर आहात तुम्ही. बरोबर आहे ना काका? मी बरोबर बोलले ना? सर, मग मी कॉफी आणते तुमच्यासाठी. खरं म्हणजे मला नको होतं, पण तुम्ही आता इतका आग्रह करताय तर कॉफी चालेल.
पण यावेळेस कॉफी घेतली तर हो त्यात काय, आता आलाच आहेस तर थोडीशी घ्यावी लागेल. अगदी बरोबर. बरोबर बोलताय काका तुम्ही. तुम्ही नेहमीच बरोबर बोलता. शोभा चल आपण कॉफी करूया. हो. ये ये ये. अण्णा, तब्येत कशी आहे आता तुमची? अरे हे बघ मी बरा आहे आता. हा. अरे असं मध्येच काय हे पहा, आता माझी काळजी करू नका तुम्ही. मला काहीही होणार नाही. आता तुम्ही दोघेही सरांच्या कामात लक्ष घाला. काय ग अदिती? हो. आणि हो अविनाशजी, या दोघांचं काही चुकलं ना तर तुम्ही सरळ त्यांचे कान उपटा. तेवढी सूट आहे तुम्हाला. हो अण्णा, अविनाशजी काय गट्टू म्हणा त्याला. तो सुद्धा आपल्या जय सारखाच आहे. काय गट्टू? गट्टू नाही, नको. नाही, बरं नाही दिसत. काही हरकत नाही बाबा, तुम्ही बोला. त्यात एक आपले पण आहे. तेच तर म्हणतोय मी. काका, तुमची तब्येत आता कशी आहे? तुमचा हात कसा आहे? हात पुढे कर. हे बघ, फर्स्ट क्लास आहे आता. हा सर आलेच मी. तुम्हाला सांगते ना, आमचं जय अदिती आहेत ना इतके वेंधळे म्हणून सांगू. म्हणजे आता त्यांचे सर आलेत ना, तर आग्रह करायचा ना यांनी. पण नाही, ते साहेब लोक असतात ना, त्यांना आवडतंय असं पुढे पुढे केलेलं. पगार वाढवतील ना यांचा, कळत नाही यांना. वहिनी, वहिनी हो, तुम्हाला फिल्मला जायचंय ना? अजून दादा कसे नाही आले? बघितलं ना, हे असं होत. हे यांच्या नादामध्ये ना आमच्या ह्यांना फोन करायला विसरले. हॅलो, कुठे आहात तुम्ही? वाजले किती? हॅलो. हा शोभा, अगं निघालोय मी. या ना लवकर. तुम्हाला माहिती आहे ना, सुरुवात चुकली की नंतर मला पिक्चर बघायला खूप बोर होतं म्हणून. मी काय म्हणतो की मला आता परत तिथे येणं उलट पडेल नाही का? तर तू बांद्रा स्टेशनला येतेस का? मी बघा, बरोबर येते. आणि तुमच्या खाण्याचं काय? ते ते बघूया ना आपण, तिकडे काय जमतंय ते. तुम्ही काय बघू नका. बाहेरचं खाल्लत ना तर उगाच पोटबीट बिघडेल तुमचं. मी बघते काय करायचं ते. तुम्ही या लवकर. हा, मी वाट बघणार आहे तिकडे तुमची. बरं, ठेवतो. बाय. अदिती, अगं मला आहे ना लगेचच बांद्रा स्टेशनला पोहोचायचंय. हे येणार आहेत तिथे. आता म्हणजे इथून जेवून जायचं तर उशीर होईल ना मला. तू काम करतेस का प्लीज? म्हणजे डबा देतेस का ग आम्हाला दोघांना? हो हो देते ना, लगेच देते. अरे द्या ना, द्या ना. मी नेते कॉफी. द्या द्या. मला, मी कधी काम करणार नाही तर.
डबाभर. मी बाहेर बघते. कशी आहे तब्येत आता? आता बरी आहे. आणि डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्याची काळजी हे सगळे घेतात. मला काहीच बघावं लागत नाही, त्यामुळे मी मजेत आहे. जय अदिती खूप करतात माझ्यासाठी. आणि केतकर काकाही आहेतच. सर कॉफी घ्या. हो, थँक्यू. कशी झाली कॉफी? छान झालं. थँक्यू. काही कमी जास्त? नाही, काही नाही. साखर तुम्हाला हवी असेल तर सांगा. हा मी नाही, व्यवस्थित झाले, खरंच काही नको. ते जायफळ त्याच्यात ना असं किसून घातलं, त्याच्यामुळे छान चव असेल त्याला. कॉफी तू केलीस काय? नाही, काकूंनी. मग तू काही काळजी करू नको, चांगलीच झाली हटणं. सर तुम्हाला एक विचारायचं होतं. जय अदिती नीट काम करतायत ना? हो, ऑफकोर्स. हे दोघंही आमच्या कंपनीचे अत्यंत मेहनती एम्प्लॉई आहेत. बरं बरं, छान छान छान. सर त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुमच्या मम्मी होत्या ना? हो, आऊ. आऊ. पण मग तुमच्या मम्मी कुठे असतात? ए शोभा, तुला जायचं होतं ना पिक्चरला? मग तुझा नवरा कुठे राहिला? अजून आला नाही तो? अहो ना, ते कसले येत आहेत अहो. त्यांनीच मला बँड्रा स्टेशनला बोलवले. त्यांना उशीर होणार आहे. मग काय? मग काय, निघा आता. हो, पण ते शोभा डबा. थँक्यू. ते हे राहिलं होतं काय? हो ना. जा लवकर निघा. वहिनी. हो, नाही उगाच उशीर होईल ना तुम्हाला. मी पण आता कॉफी संपून निघतोय. मी यांना ड्रॉप करू का? कुठे जायचं तुम्हाला? चालेल. म्हणजे तेवढाच त्रास वाचेल ना माझा. हरकत नाही. हरकत आहे. मला हरकत आहे. काय गट्टू, मला बोलायचंय तुझ्याशी. दर वेळेला तर घाईतच जायला हवं काय? आलाच आहेस तर थोडा वेळ थांब. गट्टू, तू जायचं नाही? वहिनी, तुम्हाला सोडायचं असेल तर मी येतो ना वहिनी. जयराम, तुम्हाला सुद्धा विरारला जायचं असेल ना? हो. तू विरारला येतोय? अरे ते आम्ही दोघं आता पिक्चरला जाणार आहोत ना. तू विरारला जाऊन काय करणार आहेस? अजून तू आता इथं बोलत बसलीस ना, तुला सुद्धा विरारला जावं लागेल. चल जा लवकर. काय पिक्चर मिस होईल तुझा. अदिती, हे बघ,
आता अण्णा इथे आहेत म्हणून तू विरारला येणार नाही असं करू नकोस, कळलं ना? हे म्हणजे आम्ही आहोत, लक्षात ठेव. अण्णा येते हा, काळजी घ्या हा. आणि मी तुमच्यासाठी जी फळं आणली आहेत ना ती सगळी संपवा हा. तुम्ही एकट्यानेच का, कळलं ना? खूप महाग आहेत ना म्हणून. ओ चला चला आता या. जय हे घे घे. बरं काका येते हा. अण्णा येते हा, काळजी घ्या हा. सर अच्छा येते. वहिनी निघूया आपण. हो निघूया निघूया. अच्छा हा येतो अण्णा. काका सर येतो. अच्छा. सर कॉफी घ्या ना. हो. हा काका, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? मला हा. मला काय नाही. अहो तुम्हीच म्हणालात ना काय बोलायचं म्हणून. हा ते होय. ते काय असंच ते तू थांबव म्हणून. हा पण तुझी मीटिंग असेल ना रे? हो. ते मी ते काम आधी बोलायचं काय, नंतर बोलता येईल आपल्याला. असं काही नाही, मी उशिराही जाऊ शकतो. अरे बाबा या अशा कामावर उशीर करून चालणार नाही. जा. अविनाश मी काय म्हणते, ए आता तुझं काय? तू जेवूनच जा ना. नाही नको, मी येईन परत कधीतरी. हा खरंच खरं या गट्टू. काय खूप गप्पा मारू, सांगून आलं तर बरं होईल. हो. याला सुद्धा तयारी करता येईल ना. चला काका येतो. बाबा येतो. काळजी घ्या. येतो. सर चला मी येते सोडायला तुम्हाला. नाही त्याची काही गरज नाही, मी जाईन. नाही सर इट्स ओके, मी येते ना. येतो काकू येतो. या काकू आले. सावळकर काकूंना वाईट वाटलं असेल. म्हणजे त्यांनी मला विचारलं की जेवायला थांबताय का, आणि मी नाही म्हणालो त्यांना. नाही सर, त्यांना माहिती आहे ना तुमची खूप महत्वाची मीटिंग आहे आणि तुम्ही प्रॉमिसही केलंय की पुढच्या वेळेला तुम्ही नक्की याल जेवायला. हा पण आता पुढच्या वेळेला खरंच जर का तुम्ही नाही आलात तर कदाचित त्यांना वाईट वाटू शकतं. नाही नाही, माझा शब्द आहे, मी नक्की येणार, आणि तेही फोन करून. पण मिस जावळकर, बरं झालं तुमच्या वडिलांची भेट झाली. त्यांना आनंदी बघून खरंच खूप बरं वाटलं. आता त्यांच्या तब्येतीचं मी आऊलाही सांगतो, म्हणजे तिचीही काळजी मिळेल. सर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आता तुम्हाला उशीर होतोय का? नाही, बोला ना. तुमचं आडनाव अगदी तुम्हाला साजेस आहे. तर तुम्ही नेहमी माझ्यासाठी अगदी देवासारखे धावून आला. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जेवढं. नाही सर, सर प्लीज मला बोलू द्या. मला माहिती तुम्ही म्हणाल हे उपकार नाही, कर्ज आहे, आणि हे कर्ज मी फेडी नाही. पण सर ती वेळ खूप महत्वाची असते, आणि गरजेच्या वेळेला घरच्या माणसांनी पाठ फिरवलेलं पाहिलंय मी.
जवळच्या माणसांना लांब जाताना पाहिलंय मी. तर अर्थात तुम्ही जे काही केलं त्याबद्दल आभार मानून उपकाराची भाषा मी नाही करणार, पण आजपर्यंत माझ्या मनात तुमच्याविषयी जो रिस्पेक्ट होता ना, तो आता अजून जास्त वाढलाय. तर यापुढे कधीही तुम्हाला एका चांगल्या मित्राची गरज असेल ना, तेव्हा मी तिथे नक्की असेल तुमच्या सोबत. तर थँक्यू सो मच. थँक्यू. काय बोलावं मला कळत नाही, पण तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची मदत लागली तरी निसंकोचपणे सांगा. एक मित्र म्हणून मी येऊ. मी हो, तुमची मीटिंग आहे ना? हं.